या बहारदार गणेश वंदनेनंतर तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. नवीन वर्षाची सुरुवात कधी होते? लेक्चरर्सने उत्तर देऊ नका, मी स्टुडंटसाठी प्रश्न विचारलाय. नवीन वर्ष कधी सुरू होतं? न्यू इयर कधी सुरू होतं? वाव, एकदा जोरदार टाळ्या सूर्यदत्तच्या या स्टुडंटसाठी होऊन जातात, कारण इंग्रजी कॅलेंडरनुसार लगेच म्हणाले असते जानेवारीमध्ये होतं मॅम. तर नाही, नवीन वर्षाची सुरुवात ही हिंदू नववर्ष सुरू होतं ते हिंदू कॅलेंडरनुसार, दिनदर्शिकेनुसार ते सुरू होतं ते चैत्र महिन्यामध्ये. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहिला हिंदू नववर्षाचा पहिला सण येतो, त्याला गुढीपाडवा असं म्हणतात. मग हा गुढीपाडवा का साजरा केला जातो? तर या गुढीपाडव्याच्या खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश हे सृष्टीचे निर्माते, नियंते आणि सृष्टीचे सजविता असे 3 देव आहेत. त्यातल्या ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली, म्हणून त्या दिवशीपासून सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणून गुढीपाडवा सुरू झाला. त्याबरोबरच प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला. रावणाचा वध करून अयोध्येत परत आले आणि तो दिवस अर्थातच गुढीपाडवा म्हणून साजरा झाला. आणि याच दिवशी कडुलिंबाचं सेवन केलं जातं आणि छान अशी दारात विजय, संस्कृती आणि अर्थातच आपल्या आनंदाचं, चैतन्याचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. आणि ही गुढी आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य घेऊन येते. म्हणूनच चला करूयात तोच साजरा गुढीपाडवा. अर्थात बहारदार गायनाने तुमच्या सगळ्यांच्या समोर सादरीकरणासाठी येतात कलाकार. आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये ज्या आवाजाने बहारदार गायकीसाठी सगळ्यात बहारदार स्केलला आपला आवाज दिला, आणि अर्थातच ज्या व्यक्तिमत्वाला म्हटलं जातं की सगळ्या गायकाच्या आवाजाच्या पट्टी जिथे संपतात तिथे त्या व्यक्तिमत्वाच्या आवाजाची पट्टी सुरू होते. अर्थात प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाने सज्ज झालेलं गीत तुमच्या सगळ्यांच्या समोर येत आहे. 2 गीतांचा त्यांच्या सुरेल असा हा मिलाफ घेऊयात आनंद आपल्या पहिला सण गुढीपाडव्याचा. गेला दसरा आली दिवाळी हसून नाचूया हो. गेला दसरा आली दिवाळी हसून नाचूया हो. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. 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 नवीन हे वर्ष सुखाचे